नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदी हे यवतमाळ नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे 1.5 लाखाहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करतील। या मेळाव्यासाठी भारी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे। या मेळाव्याला सभास्थळी 45 एकरावर सभा मंडप देखील उभारण्यात आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। यवतमाळमधील भारी गावाजवळ पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे। तब्बल 45 एकरवर उभारण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदी हे 1.5 लाखाहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत। गेल्या आठवड्याभरापासून या सभेची जोरदार तयारी केली जात आहे। मात्र या सभास्थळी लावण्यात आलेल्या असंख्य खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे स्टिकर लावण्यात आले असून यात काँग्रेसला देणगीचे आवाहन करण्यात आले आहे। त्यामुळे मोदींच्या सभेत राहुल गांधींच्या स्टिकर लावलेल्या खुर्च्या का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे 4000 असे एकूण 6000 रुपये आज बुधवारी राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहेत। या निमित्तानं केंद्र शासनाने उद्या संपूर्ण देशभरात पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते। यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवरून जरांगे यांच्यावर टीका होऊ लागली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतलेत। या सर्व प्रकारात मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले। त्यानंतर जरांगे पाटील यांच्या विरोधक असलेले आणि ओबीसी नेते बबनराव तायवडे मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीसाठी धावून आले। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सतत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज मोठी घोषणा केली आहे। मराठा आंदोलन 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे। परीक्षा असल्याने 3 मार्चपर्यंतचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे। मनसे आणि भाजप युतीचा अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याची माहिती समोर येते आहे। राज्यातील भाजपा वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा प्रतिसाद सकारात्मक, मात्र कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचं समोर आलं आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली लढू। आमचा स्वतंत्र बाणा कायम राहील। आम्ही दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही अशी स्पष्टोक्ती शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत। कालपासून शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनिथल यांनी बुधवारी तसा प्रस्ताव देखील शरद पवार यांच्यासमोर मांडल्याचं सांगितलं जात होतं। पक्ष कोणत्याही अन्य पक्षात विलीन होणार नाही। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत असं वक्तव्य प्रशांत जगताप यांनी केलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त जनसंवाद यात्रा भिवंडी लोकसभा क्षेत्रात सुरू आहे। मंगळवारी सायंकाळी यात्रा भिवंडी तालुक्यातील पडघा गावात दाखल झाली। शेकडो शिवसैनिक पुरुष आणि महिलांनी सुषमा अंधारे यांचे पडघा गावात जोरदार स्वागत केले। तेथील कान्होबा मंदिरात दर्शन घेऊन जिल्हा परिषद शाळेपर्यंत पायी पदयात्रा केली। या ठिकाणी उपस्थित शेकडो शिवसैनिकांसमोर मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांवर विरोधकांवर जोरदार टोप दागली। कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून बुधवार पेठ असं नाव देण्यात आलं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला 2 वर्षांपूर्वी नाव बदलणे संदर्भात पत्र दिले असून स्टेशनला बुधवार पेठ स्टेशन असा बोर्ड लावण्यात आला होता। या विरोधात कसबा मतदारसंघातील संतप्त शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी तो बोर्ड तोडून अखेर शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते कसबा पेठ स्टेशन असा बोर्ड लावला आहे। भाजपचे राज्यसभा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांना पुणे महापालिकेनं दणका दिलाय। सुप्रसिद्ध आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्याप्रकरणी पालिकेने राणेपुत्राला नोटीस बजावली होती। त्यानंतर आता महापालिकेच्या कर संकलन विभागानं थकीत मिळकतीचा भाग सील केलाय। तब्बल 3,77,53,000 रुपयांची थकबाकी होती। योगगुरू रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी तीव्र शब्दात फटकारलंय। रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीनं आपल्या औषधांबाबत तसेच त्यांच्या प्रभावाबाबत न्यायालयात यापूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्राचं प्रथमदर्शनी उल्लंघन झाल्याचं दिसतंय अशी टिप्पणी न्यायालयानं केली आहे। न्यायालयानं या प्रकरणी पतंजली आयुर्वेद आणि या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस पाठवत तुमच्या विरोधात अवमान कारवाई का करू नये अशी विचारणा केली। तसेच कोर्टाने पतंजली आयुर्वेदच्या आरोग्य संबंधित सर्व जाहिरातींवर बंदी घातली आहे।
मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली होणार आहे। बदली रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना 3 वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी आता निवडणूक आयोगाने फेटाळली आहे। त्यामुळे चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आता कराव्याच लागणार आहेत। भारतात आतापर्यंत सागरी मार्गाने होणाऱ्या तस्करी रोखण्यात अनेकदा यंत्रणांना यश आलंय। यामध्ये आता आणखीन एका मोठ्या तस्करीला रोखण्याचं काम यंत्रणांनी करून दाखवलंय। बुधवारी गुजरातच्या पोरबंदरमधून आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा सापडलाय। गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या मदतीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तब्बल 3300 किलो अंमली पदार्थ ताब्यात घेतले। मुंबापुरीत चोरी, घरफोडी, हाणामारी, फसवणूक यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असतात। नववर्षाच्या पहिल्या महिन्यात मुंबई पोलिसांनी 3196 गुन्ह्यांची उकल करून कायम सतर्क असल्याचं दाखवून दिलंय। जानेवारी महिन्यातील 31 दिवसात पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखत या गुन्ह्यांची उकल करत आरोपींना तुरुंगात धाडलंय। हे गुन्हे उघडकीस आणल्याप्रकरणी संबंधित पोलिसांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सन्मानित देखील केले। शहरात 50 दरोड्यांच्या घटना जानेवारी महिन्यात घडल्यात। या गुन्ह्यांपैकी केवळ 39 गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली आहे। उर्वरित गुन्ह्यांचा पोलीस तपास करतायत। क्षुल्लक कारण पूर्वीचे वाद यातून 27 जणांवर जीवघेणे हल्ले झालेत। या गुन्ह्यांचा 100% तपास पोलिसांनी केला आहे। देशात सध्या चर्चेत असणारा एकमेव मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणूक। संपूर्ण देशच आगामी निवडणुकीच्या चर्चांमध्ये रमलेला असताना याच देशातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत सरकारच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। भारतीय रेल्वे विभागाच्या माध्यमातून या निर्णयाचा फायदा नागरिकांना घेता येणार आहे। रेल्वेच्या या निर्णयानुसार आता कोविड काळापूर्वी असणारे रेल्वेचे तिकीट दर पुन्हा एकदा लागू करण्यात येणार आहेत। थोडक्यात रेल्वे प्रवाशांना आता तिकिटामध्ये थेट 50% सवलत दिली जाणार आहे। महावितरणच्या ग्राहकांकडून वीज बिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे। जिल्ह्यातील 1,05,393 ग्राहकांकडे 23,88,00,000ची थकबाकी आहे। ही थकबाकी वेळेत वसूल न झाल्यास महावितरणच्या निकषानुसार ग्राहकांना भारनियमनाची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या रत्नागिरी जिल्ह्यातही वीज चोरी, आकडा टाकण्याचे प्रकार वाढलेत। तसेच वीज बिल न भरण्याची मानसिकता देखील वाढत आहे। त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातही वर्गवारीनुसार भारनियमन होण्याची शक्यता आहे। आता म्हाडाच्या वतीने विभागीय घटक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळांतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये तब्बल 941 घरं आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडतीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमाची सुरुवात आज 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे। पुणे आणि पिंपरी शहराला भेडसावणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंग रोड प्रकल्पासाठी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात सुमारे 10,519 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे रिंग रोडचे काम आता झपाट्याने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरीतील भगवती क्रूज टर्मिनल करता 300 कोटीची तरतूद केली आहे। रत्नागिरीतील भगवती बंदरातील नवीन क्रूज टर्मिनल निर्माण करण्यात येणार आहे। हे क्रूज जहाज पर्यटनाला आकर्षित करून आर्थिक वाढीस चालना देऊ शकते, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेत खर्च वाढू शकतो। तसेच क्रूज टर्मिनल हे पर्यटकांसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करेल। जागतिक पर्यटन नकाशावर रत्नागिरीची दृश्यमानता वाढवेल आणि या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक आकर्षणांना प्रोत्साहन देण्यात मदत होईल। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अंतरिम बजेट विधानसभेत सादर केले। मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना 2 अंतर्गत 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याची योजना आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल। शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल। या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येतील। पीएम कुसुम योजनेअंतर्गत यावर्षी 1,00,000 कृषी पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी 78,757 पंप कार्यान्वित झालेले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून बाहेर येणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे। यासह प्रस्तावित मोठ्या सांडपाणी प्रकल्प केंद्रातून प्रक्रियेनंतर निघणाऱ्या गाळापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पही प्रस्तावित केला आहे। मलजल प्रकल्प उभारणे, त्याचे प्रचलन आणि परिचालन यासह वीज निर्मिती यासाठी अर्थसंकल्पात सुमारे 5,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। भारतीयांसाठी अभिमानाचा असणारा क्षण आता जवळ येतोय। मिशन गगनयान लवकरच आकाशात झेपावणार आहे। या यानात जाणाऱ्या 4 अंतराळवीरांची नावं आता समोर आली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी या अंतराळवीरांची नावं जाहीर केली आहेत। केरळच्या तिरुवनंतपुरम मधल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 4 अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली। त्यांनी या 4 अंतराळवीरांचा देशाला परिचय करून दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या अंतराळवीरांना ॲस्ट्रोनॉट्स विंग्स दिले।
IMDनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 ते 3 मार्च 2024 दरम्यान हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूर येथे ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे, तर पंजाबच्या काही प्रांतासह उत्तर प्रदेशात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये मात्र बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. हेच सत्र आज बुधवारी सुद्धा सुरू राहणार आहे. इथे 3 मार्चपर्यंत काश्मीरच्या खोऱ्यामध्ये बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यानं पुढच्या 24 तासांमध्ये या भागात जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भात पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज आहे, तर राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र आकाश निरभ्र असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात मधूनच पावसाच्या ढगांचं सावट येणार असलं तरी इथे पावसाची कोणती शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला राज्यातील थंडीचं प्रमाण अंशतः कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या कर्नाटकाच्या दक्षिणेपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासोबतच वाढती आर्द्रता नोंदवली जाऊ शकते. आणि चंद्रपूरच्या जंगलातून घोषित 4 पैकी 2 वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात येणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि वन विभागातर्फे त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळून मोहीम आखणी केली जाते. हे वाघ कोल्हापूरचे प्राणी संपत्ती ठरू शकणार असल्यानं लोकांनीही त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासह वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.